नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण घरच्या घरीच मटकीची भेळ कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वात प्रथम आपण कुरमुरे घेणार आहोत। ते चाळून स्वच्छ करून घ्या। ही मटकी घेतलेली आहे, फरसाण आहे, चाट मसाला आहे। त्यानंतर मी 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। हे बटाटे कच्चे आहेत, आता आपण ते उकडून घेणार आहोत। हे ऑप्शन मध्ये आहेत कारण आपण मटकीची भेळ करत आहोत। तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही बटाटे टाका, नाही आवडत नाही टाकले तरीही चालतील। ही बारीक चिरून धुवून कोथिंबीर घेतलेली आहे। बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। याच्यात बी ठेवू नका, म्हणजे भेळीमध्ये छान त्याची टेस्ट लागते। आता ही मी मोड आलेली मटकी धुवून स्वच्छ घेतलेली आहे। त्याच्यात अगदी जरासा मटकीच्या वरती येईल एवढंच पाणी ठेवा। थोडीशी हळद घाला, अगदी बारीक अर्धा चमचाच घाला। चवीनुसार थोडेसे मीठ घाला। आता आपण हे कुकरमध्ये उकडून घेणार आहोत। त्याच्यावरतीच मी झाकण ठेवून बटाटेही उकडायला ठेवणार आहेत। 3 शिट्ट्यामध्येच आपले मटकी आणि बटाटे उकडून होतील। आपली मटकी छान उकडून तयार झालेली आहे। बटाटेही उकडून तयार झालेले आहेत। आता आपण भेळ तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी अगोदर बटाटा घेतलेला आहे। थोडासा चाट मसाला टाका। बारीक चिरलेला कांदा घाला। टोमॅटो घाला। थोडासा पुन्हा चाट मसाला घाला। तुम्हाला खूप आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल। फरसाण घाला। उकडलेली मटकी घाला। थोडीशी कोथिंबीर घाला। आता खाण्यासाठी आपली भेळ तयार आहे। तुम्हाला खूप झणझणीत भेळ खायची इच्छा असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखटही टाकू शकता। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।